यानंतरचा होणारा सामना वसई पूर्व O&M आणि वाडा उपविभाग दोन्ही करताना कॅप्टन्सला विनंती आहे की ही इनिंग झाल्यानंतर टॉससाठी पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे. वाडा आणि वसई पूर्व O&M. चौधरी साहेब आहे. दिनेश चौधरी आणि चिराग नाही. हा वसई वेस्टची बॅटिंग सुरू आहे. वसई वेस्ट वसई वेस्ट B&R विरुद्ध आचोळे B&R. वसई वेस्ट B&R वर्सेस आचोळे B&R. डीजे दिनेश चौधरी साहेब इथे ओपनर म्हणून उतरलेले आहेत. सध्या स्पोर्ट्स कंपनीचे मालक असलेले आणि तात्पुरत्या स्वरूपात MSCB मध्ये अभियंता असलेले दिनेश चौधरी साहेब उत्कृष्ट खेळाडू आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 8. 2 फलंदाज मैदानावरती दिनेश आणि दुसऱ्या बाजूला चिराग. पहिल्या षटक आले अक्षयांचं 8 धावांचं. बघा वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. आसोला टीम आजचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला विदिन द टाइम लिमिटमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ जाऊन देऊ नका. आपण चर्चा जरूर करा, फिल्डिंग जरूर लावा, पण त्याच्यामध्ये टाइम वेळ फार महत्वाचा आहे. आचोळे आणि वसई वेस्ट या दोन संघादरम्यान सुरू असलेला दुसरा सामना. पहिल्या सामन्याने प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकलेत. त्याच्यामुळे आता अपेक्षा वाढल्यात, एक्सपेक्टेशन वाढले. आता वसई वेस्ट का आचोळे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. चांगलं प्लेसमेंट केलं होतं, बॅकफुटला गेलं होतं, थोडेसे जागा बनवली आणि फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 3 धावा चेंडूवरती. स्कोर 1-1-11 11. डोंगरे साहेब आहेत आमच्या जोडीनं कॉमेडी. सर पहिला मॅच काय सांगाल? रफ अँड टफ मॅच वसई विरार. अप्रतिम अशी मॅच म्हणजे प्रत्येकच मॅच अशी झाली पाहिजेत, किंबहुना टाय झाली पाहिजेत. टाय झाली तर अजून मजा येणार आहे. टाय झाली तर अजून मजा घेण्यासाठीच हा दिवस आहे. माननीय अधीक्षक अभियंता वसई मंडळ यांचं पुन्हा एकदा खूप आभार. त्यांनी परत आम्हाला संधी दिली हे सामने भरवण्यासाठी. सर्कलमध्ये तुम्हाला 4 फिल्डर ठेवणं कंपल्सरी आहे. 4 फिल्डर तुम्हाला ठेवायचे आहेत सर्कलमध्ये. 3 ठेवले त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय. आणि सर जसा तुम्ही उल्लेख केला तसंच मॅच द्यायला चाललंय. दिनेश चौधरी साहेबांनी जर या सामन्यामध्ये 1 6 मारला तर देशमुख साहेबांच्याकडून त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. सॉरी 11 रुपये. नाही आता बक्षिसं जर इतकी येतील ना तर कदाचित बक्षिसांची नोंद करण्यासाठी एखादा अकाउंटंट ठेवावं लागेल. एवढी आता बक्षिसं येतील. चौधरी साहेबांना अतिशय
चांगला अनुभव आहे टेनिस क्रिकेटमधला. त्यांचं स्वतःचं स्पोर्ट्सचं दुकान आहे नालासोपारा पश्चिम येथे. या सामन्यासाठी जे बॉल आहेत ते त्यांनी स्पॉन्सर केले नाही आहेत. चला वेळ जास्त जाऊन देऊ नका. फ्री हिट आहे चौधरी साहेब. फ्री हिट आहे, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, अशी संधी मिळणार नाही वारंवार. खेळायचं होतं, बॅटला लागला, झेल टिपला गेला, पण फ्री हिट आहे. मुभा होती ती फ्री हिटची, त्याच्यामुळे बाद होण्याची कुठली शक्यता नाहीये. आणि एक सर तुम्ही चांगला उल्लेख केला की पहिलाच मॅच रंगल्यामुळे काय झालं माहिती का, जे वातावरण बनवायचं होतं ना, जे ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचा होता या अधीक्षक अभियंता चषकाच्या निमित्तानं, तो तयार झालाय पहिल्याच मॅचनं. नक्कीच नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. पाहूयात आता हाही सामना रंगतदार होतो का. आणि उत्कृष्ट असा फटका आणि 6 डीजे. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई थँक्यू. पहिला सिक्सर आला चिरागच्या बॅटमधनं. समोर खेळला होता लॉंग ऑनला फिल्डर, थोडासा दूरवरती होता आणि सिक्सर. मगाच्या हारलेल्या टीमला विनंती आहे, जायचं नाही घरीवर, थांबायचं आहे. आम्हाला जिंकताना बघायचं आहे तुम्हाला. आणि पुन्हा दिवस एन्जॉय करायचा असं तुम्ही म्हटलं होतं. आजचा दिवस जो आपल्याला स्वतःसाठी राखून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हारजीत तर असणार आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, पण आज दिवस एन्जॉय करण्याचा, आनंद घेण्याचा आहे आणि तोच आनंद प्रत्येकजण शोधतोय. थोडं बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय चेंडू, जोपर्यंत जाईल लॉंग ऑनला फील्ड केले फिल्डर थोडंसं मिसफील्ड झालंय. मिसफील्ड अलाउड टू बॅट्समन गेट सेकंड. तुम्ही मिसफील्ड केली, फलंदाजाला संधी दिली, 2 रन ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21-21. शेवटचा बॉल आहे, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. पुढ्यातला चेंडू होता, खेळलाय, फ्लिक करायचा होता चेंडूला. लॉंग ऑनला फिल्डर पुन्हा एकदा त्याच दिशेनं. क्रिकेटचा खेळ पण सर वेगळा आहे. तुम्ही जसं म्हटलं होतं की बॉल स्पॉन्सर केलात, पण या बॉलची कहाणी वेगळी आहे. एकदा का क्रिकेटनं तुमचा बॉलचा पाठलाग करायचा प्रयत्न केला ना, मग तुम्ही कुठेही फिल्डिंगला राहा, बॉल तुम्हाला शोधून ठेवतो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर स्कोर 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि पहिल्या मॅचमध्ये 37चा पाठलाग होता, आता 23च्या डबल केले तर 46 होतील. काय प्रेडिक्ट करता सर की वसई पश्चिमेचा संघ या मॅचमध्ये किती रन करू शकेल? 23 धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये, अजून 2 ओव्हर बाकी आहेत. नक्कीच 50 क्रॉस करतील चौधरी साहेब. अनुभव फार दांडगा आहे त्यांचा. आणि ती आवश्यकता आहे, म्हणजे 50-50+ धावा करणं गरजेचं आहे. आणि आसोला टीमसाठी सुद्धा एक माहिती, कारण मागच्या मॅचमध्ये 37 धावांचा पाठलाग झालेला नाही, रनचेस नाही झालाय. तर जर 50 धावा झाल्या तर थोडंसं दबाव येईल, प्रेशर येईल आणि त्या प्रेशरला हँडल करणं थोडंसं कठीण आहे. त्याचकरता आता कोणीतरी हुशार गोलंदाज पाहिजे होता, तर क्रमांकवरती तुषार आलाय, कारण हुशारीनं गोलंदाजी करायची आहे. तुषार क्रमांक 3 वरती. फक्त वेळ जास्त चाललाय, आसोला टीम वेळेवरती थोडंसं लक्ष असू द्या. अवैध चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा लॉंगॉनला फील्ड करतील त्याच दिशेनं. मी म्हटलं ना, एकदा का त्या बॉलनं तुमचा पाठलाग करायचा घेतला ना, मग तो तुम्हाला शोधून शोधून तुमच्या जवळ येणार. मागच्या 3 चेंडूवरती तीच कहाणी आहे. आणि पहिला सामना जसा संपलाय ना सर, तसा बाकीच्या टीमची थोडीशी बांधणी चालू आहे. बाबा कोण खेळणार, कसं खेळणार, कुठे खेळणार, याची चर्चा चालू आहे. नाही, दुसऱ्या पर्वामध्ये 2025 मध्ये प्रत्येक टीमने आपल्या संघाची बांधणी अशी केली आहे की बाबा जिंकण्यासाठीच आलेले आहेत सर्वजण. एक रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? दुसरी धाव पूर्ण, 2 धावा याच्या इथे. तुम्ही जसं उल्लेख केला बाबा, प्रत्येकानं जिंकण्यासाठी आले, कारण ही ट्रॉफी आहे, ही मानाची सन्मानाची ट्रॉफी आहे. ही जिंकल्यानंतर ती मिरवायची आहे, आपल्याला वाजत गाजत घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण पूर्ण तयारीशी आलाय. आणि पहिला सामना जर कदाचित पाहिलं ना, तर या टुर्नामेंटमधला एक बिग अपसेटर ठरलाय, उलटफेर झालाय, जिथे विरारनं वसईला पराभूत केले. नाही, विरारची टीम ही विरार पूर्वची
स्पेशली टीम नेहमीच चांगली असते, चांगला परफॉर्मन्स करत असते. गेल्या वर्षी ते थोडेसे मागे राहिले काही कारणास्तव, पण यावेळेस ते फुल फॉर्ममध्ये यावेळेस त्यांनी दोन्ही टीम त्यांच्या चांगल्या बनवलेल्या आहेत. अंपायर्स, जास्त वेळ नाही घ्यायचा आहे चौधरी साहेब, आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. ना वेळेचं थोडीशी मर्यादा आहे, त्याकरता वेळेची मर्यादा पाळणं तेही गरजेचं आहे. बघा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आचोळे टीम कर्णधार थोडा वेग वाढवायचा आहे आपला. या स्पीडनं आपला तुमच्या मॅचलाच 2 तास जातील. स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची संगता. स्कोरवरती नजर टाकूया. 27 धावा धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ, 9 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. यानंतरचा सामना वाडा उपविभाग, वाडा आणि वसई पूर्व ओएनडीएम बोथ टीम कॅप्टन्स पॅव्हिलियनमध्ये यायचं. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय. आता असं म्हणावं लागेल बाबा या लॉंगांच्या क्षेत्रामध्ये काय गडबड आहे की काय. इथेच वारंवार चेंडू येतो, इथेच मिस स्पीड होतं, झेल सुटतोय. एक रन महत्वाचा आहे. 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 टीम आपण रेडी राहा टॉससाठी. यानंतरचा होणारा या 2 संघादरम्यानचा सामना असणार आहे. आपण तयारीनिशी राहायचं आहे. 29 धावा झाल्यात. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडासा लांबून खेळलं, दुरून खेळलं. पहिला गेले होते, कमिट झाले होते फ्रंट फूटवरती. येऊ का शेवटच्या क्षणी थोडासा मागे सरले. या षटकामध्ये तो स्पीड कमी झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, तो दुसऱ्यामध्ये 15 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूवरती 6 रन आल्यात. 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पूर्ण झाल्यात. तीन ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आल्यात. 3 ओव्हर संपल्या, स्कोर झाला 29. तुम्ही म्हटलं होतं 50च्या आसपास जाणार, पण या ओव्हरमध्ये थोडासा ब्रेक लावलाय तुषारनं. डीजे चालू करा थोडं. मरगळ आली सामने. चला लवकर षटक सुरू करायचं आहे. आणि सर नेहमीच आपण जसं म्हणतो ना, एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण दुसऱ्यांकडे तो चार्ज देतो. आता टीमला चार्ज होण्याची वेळ आली. शेवटची ओव्हर. अनिल, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर. आता थोडं काय सर या बॅटिंग टीमला थोडंसं चार्ज होण्याची वेळ आली. होय नक्कीच. जर जिंकायचं असेल चौधरी साहेब, थोडा सिक्सर होऊन जाऊ द्यात. क्रिकेटचा खेळ म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये 1-2 धावा तर महत्वाचे आहेत, पण रंगत आणतात ते चौकार आणि षटकार. नक्कीच. त्याच्यामुळे जसं फार पूर्वी प्रेक्षकांमधनं मागणी व्हायची वी वॉन्ट सिक्सर, आता तसं सिक्सरची मागणी. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडू आहे, सिक्सर नाही पण कदाचित चौकार. चेंडू कव्हरला, दणदणीत, खणखणीत चौकार. थँक्यू. कदे सर आपला आवाज तिथपर्यंत पोहोचला वाटते की बाबा षटकार नाही चौकार तरी मारलाय आणि जो वेग पकडायचा होता. आणि एक गोष्ट तुम्ही आता उल्लेख केली, थोडीशी मरगळ आली होती, ती मरगळ दूर झाली. नक्कीच या चौकारानं सामन्यावर आलेली मरगळ दूर झाली आहे. पाहूया आता बॅट्समन आणि एखादा चान्स घेतो का, ती संधी शोधणार आहे. कारण मागचा जर पहिला षटकार आला होता तो दुसऱ्या ओव्हरमधल्या 3ऱ्या बॉलवरती, आणि त्यानंतर जवळपास 10 चेंडू असे झाले होते की ज्याच्यावरती एकही चौकार नव्हता. आणि त्यानंतर आलेला चौकार. जास्त वेळ जातोय. आचोळे टीम आपल्याला वारंवार त्याच गोष्टीची सूचना करण्यात आहे. वक्त समय को समझिए आप. वक्त दिखाई नहीं देता लेकिन बहुत कुछ दिखाता है. त्याच्यामुळे वेळेवरती लक्ष असू द्या. पायावरती पहिले चौका. भाई कॅच. हो कॅच, चांगला कॅच. झेल टिपला.
मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का थँक्यू. मागच्या काही वर्षामध्ये ज्या गाण्याची जास्त धून होती ते गाणं पण सर आपला आज पूर्ण स्टाफ देखील हेच गाणं बोलतोय की आम्ही निघालोय तुम्ही येता का मॅच खेळायला. प्रत्येकजण तसा निघालाय आणि मॅच खेळायला आलाय, मॅच बघायला आलाय. मॅच 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 त्याच्यामध्ये हा दुसरा कॅच, बायला आलाय मॅच त्याच्यामध्ये हा दुसरा कॅच. थँक्यू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट, 2 चांगले झेल टिपल्यात. एक डीप मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये झेल टिपला आणि अनिल हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोअरवरती नजर टाकली तर स्कोअर 34 आहे. हॅट्रिक, डब्ल्यू एंड अगेन डब्ल्यू. खुश हुआ बबलू. कॅच. पहिली हॅट्रिक अधीक्षक अभियंता चषक 2025 ची पहिली हॅट्रिक. डब्ल्यू बॉलरचं नाव अनिल, करतोय फुलफिल, टीमला करतोय चिल. 3 विकेट. बॅटच्या आतल्या चेंडू लागला होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होणार नाही होणार. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 36. मागच्या सामन्यामध्ये 36 धावा विरारनं केल्या होत्या. बरोबर आता वसई वेस्टचा संघ देखील 36 वरती पोहोचलाय. 36. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळायच्या बरोबर डीप वरती वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डर जोपर्यंत येतील 2 क्षेत्ररक्षक. खराब फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा 3 रन नाही होत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलक धाव पोहोचला 38 झाल्यात. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2025 हा दुसरा सामना आहे. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये वसई वेस्टच्या संघाने केल्यात 38 धावा. 39 धावांचा पाठलाग आसोळ्या टीमला करायचा आहे. मान्यवरांची उपस्थिती देखील या स्पर्धेला लाभलेली आहेत. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय अतिथींचं देखील शुभागमन होणार आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. हलकीशी धून. एक टॉस केला जाईल. 2 टीम आपण रेडी राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल टॉस. आजच्या दिवसातील तिसरा सामना 2 संघादरम्यान असणार आहे. त्यामध्ये होईल हा टॉस. चला 2 टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. संजय पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील. 39 धावांचा पाठलाग. एक सामना तर आपण पाहिलाय 37 धावांचा पाठलाग करताना 1 चेंडू 2 धावा असं समीकरण आलं होतं. आता 39 ची कहाणी देखील तीच असणार आहे. आसोळे संघ
ज्यानं प्रथम फिल्डिंग केली समोर वसई वेस्टच्या संघानं 39 धावा केल्या आणि 39 धावामध्ये चिरागचा वाटा 23 धावांचा होता. चिरागनं 23 धावांची खेळी साकारली आहेत आणि त्याला तोडीस तोड 7 दिनेश यांची देखील राहिलेली आहेत. त्याचे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. अधीक्षक अभियंता चषक 2025 39 धावांचा पाठला करायचा आहे टीम आचोळे संघाला. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि महावितरणचे आपले सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आहोत नारंगी मैदान ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान म्हणून या मैदानाची एक वेगळी ओळख राहिलेली आहे आणि याच मैदानावरती सुरू असलेलं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण पाहिलं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या मॅचेस आहेत त्या मात्र या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतील. टार्गेट 39 धावेंचं आहेत. मागे 36-37 पाहिलं आता 38-39 एक स्टेप थोडं वरती गेलात. 36-37ला वगळता 38-39 या धावेंच्या लक्ष्याचा पाठलाग आहेत. तो पाठलाग मात्र मैदानावरती करायचा आहे आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहिलं तर वसीम, नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आहेत तुषार. सुरुवात जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वसई पश्चिमनं चांगली केली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी जवळपास 23 ते 24 धावेपर्यंत तो प्रयत्न केला परंतु पाठीमागच्या 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी केली ना टीम आचोळे संघानं ती मात्र दबदार व्हायला मिळाली होती. त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा परतू शकतोय, रन होऊ शकतायत आणि हे असं मैदान आहे की इथे तुम्ही रन करू शकतायत. फक्त एक गोष्ट आहे, पंच आम्हाला सातत्याने त्या गोष्टी दाखवतायत. वेळ पाहणं गरजेचं आहे कारण आज वेळेवरती सर्व काही गोष्टी होणं गरजेचं आहे. पुढील मॅच वसई पूर्व O&M उपविभाग वर्सेस वाडा उपविभाग. पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल काउंट केलाय. कमरेच्याही वरती बॉल पाहायला मिळाला त्यामुळे पंच दर्शवतायत नो बॉल. पहिल्या बॉलवरती आणि नो बॉल संघाच्या धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना सुरुवात आचोले संघाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतात. 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल असेल धावा धावफलकावरती 2 धावा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर तुषार दमखम दाखवायचा आहे. फ्रीडचा बॉल समोरच्या दिशेने फटका मात्र चांगला एक्झिक्यूट केला. लॉंगॉनला खेळाडू आहेत तो मात्र वेगाने बॉलवरती येते परंतु त्याला बीट करत चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी पाहू शकतायत सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात 6 धावा. पहिल्या बॉलवरती 6 धावा म्हणू शकतायत. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल. अपील होत आहेत परंतु लेग बिफोर नाही आहेत. लेग बिफोर नाही आहेत त्यामुळे आपण अपील करू शकत नाहीत आणि लेग बायची धाव देखील मिळणार नाहीत. त्यामुळे 2 गोष्टी त्या खूप महत्वाच्या असणार आहेत. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आणि जसे आपण चर्चा करत होतो थोडंसं फिल्डिंग पाहिली तर अटॅकिंग फील्ड आहे. अटॅकिंग फील्ड लावले. माकू टप्प्याचा चेंडू होता फटका खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. पुढच्या मॅच मध्ये थोडासा बदल आहे त्याच्यामुळे वसई मंडळ जो 4था मॅच होता तो 3रा खेळवण्यात येणार आहे. वसई मंडळ आणि आसोळे O&M उपविभाग या दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं आहे. जो 4था मॅच होता ते 3रा खेळतात. भाई फुटबॉल खेळ गए, फुटबॉल खेळ गए, फुटबॉल केले. जसा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता ड्राईव्ह केला होता आणि काही चेहऱ्यावरती स्माइल का आले माहिती का. फुटबॉलमध्ये सेल्फ गोल असतो तसा सेल्फ गोल झाला असता. पायाला लागला होता बॉन्ड लाईनच्या जवळ चालला होता. हा सेल्फ गोल होऊ शकला असता. या चेंडूवरती 2-3 धावा.
धावपलकेवरती धावा आहेत 10. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पण आता तयार आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळाडू आहेत. जोपर्यंत बॉलला फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावरती 11. चला दोन टीम कॅप्टन वसई मंडळ टीम कॅप्टन आणि आसोळे ONM उपविभाग आसोळे टीम. चौथा मॅच जो होता शेड्यूल प्रमाणे तो तिसरा खेळवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे कॅप्टनने यायचं आहे वसई मंडळ आणि आसोळे. हवे जरूर खेळला. कव्हर पॉइंटला फिल्डर होते. दोन्ही संधी गेल्या. एक तर कॅच सुटला मग धावबा सुटला. 1 रन देखील आले आहेत. स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोचलाय तो 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा केल्या. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा झाल्यात. चांगला स्टार्ट चांगली सुरुवात आहे आसोळेच्या टीमकडनं. 1 विकेट पाहिजे टीमला खास करून वसई वेस्टला या मॅच मध्ये परत आहे. 2 टीम कॅप्टन वसई मंडळ आणि आसोळे ONM उपविभाग. आपण चला टॉस साठी या. आसोळे ONM उपविभाग आणि वसई मंडळ यामध्ये होईल टॉस. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उन्नत मैदानावरती येत आहेत. कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर तिथे पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. इथे पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. त्यामुळे 4 धाब्याने पुढे आहे सध्या आचोले टीम आणि प्रयत्न देखील करायचे आहेत. पाहूया काय घडणार. टॉस केला जाईल. सन्माननीय अधीक्षक अभियंता साहेब आणि कार्यकारी अभियंता साहेब यांच्या शुभस्य आपण बघितलं तर आता या पुढच्या मॅचचा टॉस नाणेफेक केली जाणार आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 27 रन करायचे. 27. 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 18 बॉल 27 धावा. पहिला बॉल नो बॉल. फटका चांगला खेळला. क्रॅकिंग स्ट्रोक खेळला कव्हरला. तिथे कुठलाही फिल्डर नाही आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. पहिल्याच बॉलवरती दर्जेदार अप्रतिम चौकार. बघा सर्कलमध्ये 4 फिल्डर ठेवणं तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. त्याकरता याच्यावरती देखील लक्ष असू द्या. 4 क्षेत्ररक्षक फिल्डर तुम्हाला नंतरच्या 3 ओव्हरमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. कंपल्सरी आहेत. धावसंख्या 17. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल वेगवान टाकला. थोडं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मॅच क्रमांक 2 सुरू आहे. एका बाजूने आचोळे दुसऱ्या बाजूने वसई यांच्यामध्ये रंगणारी ही मॅच आपण मैदानावरती पाहतायत. प्रयत्न वसई देखील करतायत. प्रयत्न आचोळे देखील करतायत ही मॅच जिंकण्यासाठी. परंतु पाहूयात कोण मैदानावरती भारी पडणार. समोर फटका खेळलाय. प्रॉपर एक्झिक्यूट होईल का पाहूया. क्षेत्ररक्षक ओ हाताच्या उंजळीमधून हा बॉल निघालाय. तिथून मात्र झेल सुटलाय. जसं नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य राहिलं आहे. इथे सुटलाय झेल. जीवनदान मिळालं आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 19 धावा. 19 धावा. जे बाजूला जो स्टेज आहे थोडंसं बाकी मोकळं करायचं आहे कारण टॉस केला जाणार आहे. सन्माननीय अधीक्षक अभियंता संजयजी तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या जोडीला कार्यकारी अभियंता हे देखील आहे. पुढे एकदा ती संधी आहे. पहले भाई छोड़ा था इस बार उड़ाया. ये नया अंदाज है नई स्टाइल है. पहले उड़ाओ फिर पकड़ो. डायरेक्ट पकड़ेंगे तो नहीं पकड़ता है. इसके लिए पहले उड़ाओ और फिर वापिस पकड़ लो. टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. वसई मंडळ आणि आसोळे ONM उपविभाग या 2 संघादरम्यान होईल टॉस. सन्माननीय अधीक्षक अभियंता सन्माननीय संजयजी खंदारे साहेब जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. त्यांच्यावरला कार्यकारी अभियंता हे साहेब हे देखील उपस्थित झाले आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. स्कोर 19 धावा आहेत. अजून 20 धावा करायच्या आहेत. तर टॉसच्या दिशेने आपण जाऊया. जिथे 2 संघ आहेत. थोडासा फेरबदल आहे. वसई मंडळ आणि आचोळे ONM विभाग यामध्ये होईल टॉस. सन्माननीय संजयजी खंदारे साहेब जे अधीक्षक अभियंता
सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते होईल हा टॉस. संजय साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस बघूया टॉस कोण जिंकतंय. स्पिन द कॉइन. द कॉल. आसोळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय आपला सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करूया. ते म्हटलं की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. धन्यवाद सर. आपलं देखील मनापासून आभार आहे. हा महत्वाचा मॅच आहे आणि त्याच्या अगोदर जाऊया चालू सामन्याच्या दिशेनं. विरार विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय ललित साहेब जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते टी शर्ट्स विरार विभागाच्या वतीनं अधीक्षक अभियंता सन्माननीय संजयजी खंदारे साहेबांसाठी टी शर्ट्स इथे इनॉग्रेट केला जातोय आणि कॅमेऱ्यात घे दिला जातोय. हा टी शर्ट्स इथे प्रदान करण्यात येतोय. कॅमेरा थोडंसं घ्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता जयंत सर यांच्यासाठी देखील टी शर्ट्स विरार विभागाच्या वतीनं. ही सर्व आपली टीम आहे जी नेहमीच एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या सहकार्यानं लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपले पदाधिकारी अधिकारी जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान किंवा त्यांना हे टी शर्ट्स आणि अजून एक टी शर्ट अधीक्षक अभियंता संजय खंदारी साहेबांसाठी स्वयं मंडळाच्या वतीनं हा टी शर्ट खंदारे साहेबांकडे. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 18 धावींची अजूनही गरज असणार आहे. 12 बॉल 18 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास शेवटच्या 12 बॉलमध्ये वसई ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळी 12 बॉलमध्ये त्यांनी 15 बनवल्या होत्या. आता 12 बॉलमध्ये 18 धावेची गरज आहे. रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला वसई पश्चिम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आचोळेचा संघ मैदानावरती आहे. पाहूयात 12 बॉलमध्ये 18 धावा कशा प्रकारे केल्या जातील. प्रयत्न करावे लागतील. 100% एफर्ट तुम्हाला मैदानावरती लावावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पुंडलिक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुंडलिकचा पहिलाच बॉल आडव्या बॅटीने खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर करणारा दर्जेदार खणखणीत चौकार. थँक्यू. 12-18चा मॅच होता. पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटर फटका डीप मिड विकेटला. चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होत आहेत. अकोटाप्याचा चेंडूचा फटका केळ्या पुढे शॉर्ट ऑन पूल आहे. जमीन लगेच चाललाय. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड करतील. 1 धावा चेंडूवरती पूर्ण थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. खराब गोलंदाजी तितकीच थोडस क्षेत्ररक्षण देखील खराब होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 मध्ये करायचे ते 12. मागचा मॅच असा होता 10-12 मॅच 9-12 मॅच 8-10 नंतर 7-9 6-7 आणि शेवटी 6-8चा मॅच देखील आपण मागचा पाहिला होता आणि त्याच दिशेनं हा सामना चाललाय. 10 चेंडूमध्ये 12 धावेची गरज. पुंडलिक तयार. लेग स्टंप मिस करून जाणारा बॉल त्या ठिकाणी आपण जवळपास यष्टांच्या वरून जातो हे पंचमात्र दर्शवत आहे. त्यामुळे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या चेंडू मैदानावरती शेष 9 आणि 9 चेंडूमध्ये रन करायच्यात 12. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत. चांगले 3 चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल. सैदा संघ ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते. 2 निर्धाव चेंडूने दबाव वाढलाय. प्रेशर वाढला. आता दबाव दडपण सर्व काही आहे. तसं नेहमी ते म्हणते दबाव में कई लोग बिखरते कई लोग निखरते. 8 चेंडू धावा करायचे त्या 12.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत पुंडलिक यांची पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तरी देखील मात्र कमबॅक कशा प्रकारे करून दाखवायचं ते आतापर्यंत पुंडलिक यांनी करून दाखवले आहेत. हे 2 बॉल मॅचचं रूपरेषा सांगून जाणारे असणार आहेत. पाहूयात 8 बॉल 12 धावेची गरज. ओ बॅकफुटला गेले पुण्यात आपण पहिला हलक्यात कट केलं बॉलला पॉईंट मधून खेळाडू जोपर्यंत पुढे येतील त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. एकला डबल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट होईल का नाही. त्या ठिकाणी पंचांचं बोट हवेमध्ये फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून आलेली विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल घडून आणू शकतात. येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉल मध्ये रन करायच्या 11. थँक्यू. आणि जसं धावा झाला तसं त्या फलंदाजानं पाहिलं होतं की बाबा इथे दुसरी दान राहील तर स्ट्राईक पाहिजे होता. स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे होता त्याकरता तुम्हाला तिथे थांबायचं होतं. त्याच्या अगोदर तुम्ही निघाले रनआउट झाला. जसं एखाद्या ड्युटीवरती ना ड्युटी चेंज होते तेव्हा नवीन एम्प्लॉय येतो त्यानंतर रिलीज असतं. त्याच्या अगोदर रिलीज झाला होता त्यामुळे थोडंसं जो मिसअंडरस्टँडिंग झालाय ना त्याचा काय फटका आता टीमला इथे पाहायला मिळणार. आचोळ्या टीमला समीकरण इंटरेस्टिंग आहे. 7-11 7 निभावायची 11 खेळाडू मैदानावरती आहेत. 2 बॅट्समनला 7 निभावायची आहे. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन मैदानावरती. टप्प्यात चेंडू होता थोडीशी जागा बनवली बॅकफुटला जाऊन पंच केला. वाईडिश लॉंग ऑफला फील्ड करतील थ्रो करतील. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव डायरेक्ट बेल्सवरती नेम. ओ डायरेक्ट बेल्सवरती नेम विकेट गडीबाद. थँक्यू. पहिल्या सामन्यासारखा दुसरा सामना देखील. मागचा मॅच 6 चेंडू 8 होता. आता 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. मागचा मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होता. हा मॅच पण काय साधा नाहीये. समीकरण 6-10 आहे पण मॅच साधा नाहीये. सोपा तर बिलकुल नाहीये हा मॅच. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर मान्यवर देखील खुश आहेत की अधीक्षक अभियंता चषक 2025 जी कल्पना केली होती त्याच पद्धतीने 1 से बडकर 1 सामने चालले. 6 चेंडू 10 धावा. 6-10 पुन्हा पाहावा असा डीबीएन लाईव्हला सध्या आपण तिथे युट्यूबला जाऊ शकता. डीबीएन लाईव्ह वरती या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतायत. ही संपूर्ण स्पर्धा कशा प्रकारे तुम्ही खेळतायत काय करतायत कशा प्रकारे एन्जॉय. 6-10 येणारे 6 बॉल 10 धावेची गरज. आणि जर 9 धावा झाल्यात मग सुपर ओव्हरच्या दिशेने देखील होऊ शकतायत. आता प्रत्येक जण पाहतायत की एक सुपर ओव्हर झालायत दुसऱ्या सुपर ओव्हरच्या दिशेने मॅच येणार का याच्याकडे देखील प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. परंतु पाहूयात काय घडणार. पहिला बॉल निर्णायक असणार आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न कट करत असताना तिथून मात्र एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना येणारे बॉल 5 बॉलमध्ये 9 धावांची गरज. धावसंख्या 30. एका बाजूला फिरोज दुसऱ्या बाजूला अभिजित. फिरोज आणि अभिजित यांच्यावरती दारोमदार असणार आहे. नाम उनका फिरोज है भाई. रोज रोज ऐसे मौके नहीं मिलते. दूसरी तरफ अभिजीत है यानी अभिजीत बाकी है. अभिजीत आपकी बाकी है. फिरोज रोज रोज मौके नहीं आते. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 आहे. जास्त बाहेर आहे. पंच हात मोकळे करतात सांगतात की इतका बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा. वाईड मॅच टाईड आहे इथे. एक धाव महत्वाची एक रन महत्वाची आहे. येणारे बॉल 5 बॉलमध्ये धावांची गरज आहे. 5-8 वाला मॅच. कोण कोणाची लावेल वाट क्रिकेटचा थाट. हो फटका समोर खेळलाय. एक्झिक्यूट चांगला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल चाललाय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा दर्जेदार चौकार. थँक्यू. टुकुर 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 प्रत्येक जण पाहत होता. टुकुर टुकुर पाहत होता. 4-4 बघूया या स्पर्धेला देखील 4 चांद लागल्यात. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू चाललाय. जसा मॅच थोडासा क्लोज होत चाललाय. हृदयाची धडकन दिल की धडकन तेज हुई है. हृदयाची धडकन वाढल्या. स्पंदन वाढल्यात. हार्टबीट वाढलंय. 3 बॉल 3 धावेची गरज. पाहूया काय घडणार मॅच मध्ये. अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण सर्वजण पाहतायत. वसई पश्चिम वर्सेस आचोलेमध्ये रंगणार हा मॅच. जय तयार.
जयचा बॉल बॅकफुटला गेले, फटका छान खेळला, कव्हरला चाललाय बॉल आणि विजयी चौकार ठरू शकतोय हा. मॅच जिंकला टीम आचोळेनं 39वा पटला केला आणि वसई पश्चिम संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागल्यात. हाडलं रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला, आइला रे आइला आत्तीचा माइला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न. चला फिल्डिंग करणार